येवला नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 12 मधून शंकर कोटभाऊ मांजरे यांचा विश्वासार्ह विजय। येवला नगर परिषदेची नुकतीच पार पडलेली निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मधून शंकर कोटभाऊ मांजरे यांनी नागरिकांचा भरघोस विश्वास संपादन करत नगरसेवकपदी विजय मिळवला आहे। त्यांच्या निवडीमुळे प्रभागात समाधानाचे वातावरण असून विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। शंकर कोटभाऊ मांजरे हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच पुढे असतात। प्रभागातील नागरी समस्या, विकास कामे, रस्ते, पाणीपुरवठा व मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देत त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। विजयानंतर भावना व्यक्त करताना ते म्हणाले, प्रभाग क्रमांक 12 मधील जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास मी कामातून सिद्ध करेन। नागरिकांच्या अडचणी सोडवणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट असेल। तसेच मंत्री छगन भुजबळ साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ करून दाखवण्यासाठी मी प्रामाणिकपणे कार्य करेन। त्यांच्या या विजयामुळे येवला शहरातील विकास कामांना गती मिळेल असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे। प्रभाग क्रमांक 12 मधून मला उमेदवारी दिली भुजबळ साहेबांनी। उमेदवारी दिल्यामुळं मी प्रभाग क्रमांक 12 मध्ये पहिले बी वार्डाचे भरपूर कामं केलेले आहे आणि लोकांशी माझा नाळ जुळलेला होता आणि लोकांशी संपर्क असल्यामुळं लोकांनी मला भरघोस मतांनी निवडून दिले। मी लोकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। प्रभाग क्रमांक 12 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे भाऊ? प्रभाग क्रमांक 12 मध्ये आम्ही पहिले स्वच्छता, ड्रेनेज, गटार, रस्ते वर लाईट, तर ह्या विकासावर जास्त भर देणार आहे। समाजकार्यात आपण नेहमी अग्रेसर असतात। कोरोना काळातील देखील कार्य आपलं उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल? कोरोना काळात खूप लोकांचे हाल झाले आणि भुजबळ साहेबामार्फत आम्ही एक शिवभोजन त्यावेळेस उभारलं। भुजबळ साहेबांनी पुऱ्या महाराष्ट्रातून पहिलं शिवभोजन आपलं होतं आणि शिवभोजन मार्फत आम्ही लोकांची खूप सेवा केली आणि रोडवर पाणी, अन्न वगैरे सगळे आम्ही त्यामार्फत पुरवलं। प्रभाग क्रमांक 12 मधील युवकांसाठी तसेच महिलांसाठी आपलं काय करण्याचा मानस आहे? प्रभाग क्रमांक 12 मध्ये जास्त करून येवल्याचे विणकर लोक आहे आणि विणकरांसाठी असं भुजबळ साहेबांचं क्लस्टरचं वगैरे एक चालू आहे। त्याच्यामुळे इतर रेशीम उद्योग वगैरे आणून राहिले युवकांसाठी। अजून त्याच्यामुळं इथं बाकी गोष्टीला चालना भेटणार आहे आणि रोजगार निर्मितीसाठी समीर भाऊ बी आता एक कांद्याचं मोठं पावडरचं प्रोडक्शन आणून राहिले MIDC मधून, म्हणून युवकांना त्या गोष्टीकडे बी एक कल वाढणार आहे। आरोग्याचा मुख्य प्रश्न आहे, आरोग्यासाठी आपण प्रभागात काय मोहीम राबवणार आहात? आरोग्यासाठी आम्ही मच्छर फवारणी, घरोघरी जाऊन लोकांच्या ज्या समस्या आहे त्या आम्ही ऐकून घेणार आहे। आरोग्यासाठी परत शिबिर लावू, रक्तदान शिबिर वगैरे घेऊ आम्ही आरोग्यासाठी। जाता जाता प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांना काय आवाहन कराल? मी जाता जाता नागरिकांना एवढं आवाहन करेन, तुम्ही मला ज्या भरघोस मताने निवडून दिलं आणि तुम्ही कधी बी फोन करा आणि मी तत्पर तुमच्या सेवेसाठी हजर राहीन। फक्त लाईट, नळ, स्वच्छ पाणी याच्या व्यतिरिक्त आपल्या काही समस्या असतात किंवा हॉस्पिटल्स, पोलीस स्टेशन किंवा इतर कोणत्याही समस्या असेल तर साहेबामार्फत, समीर भाऊ मार्फत आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू।